नमस्कार. टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी इथे हरभऱ्याच्या सुकलेल्या पानांची भाजी बनवणार आहे. बनवायला सोपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. या सीझनमध्ये तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम फ्री आहेत, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर वेळ न घालवता एकसंध अशी वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी आज आपण इथे बघूया. त्यासाठी मी इथे हरभऱ्याची पाने वाळवून त्याची पूड करून घेतलेली आहेत. हरभऱ्याची पाने आपल्याला वाळवायची आहेत आणि त्याला मिक्सरमधून किंवा हाताने असं चुरलात तरीही त्याची पूड होते. हरभऱ्याची पाने जर व्यवस्थित वाळली असतील तर मिक्सरचा वापर न करता हातावरही त्याची पूड छान होते. आता यामध्ये मी 2 चमचे बेसन घालून घेते. बेसन घातल्यामुळे भाजीला एकसंधपणा येतो. भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही. जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ वापरला तरीही चालेल. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडली की यामध्ये मी आलं, लसूण, मिरची आणि जिरं याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. तो सर्व मी यामध्ये घालून घेते. आलं लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत किंवा हे खरपूस भाजेपर्यंत याला पण छान परतून घेऊया. या इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे मी छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घेते आणि याला थोडं परतून घेते. हे छान परतून झालं की यामध्ये मी अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते आणि याला 1-2 मिनिट अजून परतून घेते. या इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, त्यामुळे मी 1-2 मिनिटच याला परतून घेतलेलं आहे. ते परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी 2.5 पेला पाणी घालून घेते. भाजी तुम्हाला किती दाटसर हवे किंवा किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर पाणी घालून झालेलं आहे. आता याला थोडं ढवळून घेऊया. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर परत एकदा याला ढवळायचं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे. याला छान उकळी आलेली आहे. आता याला असं परत एकदा ढवळून घेऊयात. आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते असं एका हाताने सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हलवत हलवत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन घातल्यामुळे यामध्ये थोड्या गुठळ्या होतात, त्यामुळे याला एकसारखं हलवत हलवत गुठळ्या मोडत मोडत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोडताना आपल्याला हातानेच हे पीठ सोडायचं आहे. एकदम जर पीठ यामध्ये सर्व घातलं तर याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे हाताने असं थोडं थोडं सोडत सोडत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाजी घालून झालेली आहे. आता याला असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. जर एखादी गुठळी दिसत असेल तर ती व्यवस्थित मोडून घ्यायची आहे आणि याला असं हलवत हलवतच याला उकळी काढून घ्यायची आहे. सुरुवातीला जरी ही भाजी पातळ वाटत असेल तरी ही भाजी जसजशी शिजेल तसतशी व्यवस्थित एकसंध होते. या इथे याला उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून याला असं हलवून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती मी याला 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. या इथे तुम्ही बघू शकता ही भाजी एकसंध अशी झालेली आहे आणि थोडी दाटसरही झालेली आहे. ही आपल्या वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची गरगट भाजी तयार झालेली आहे. एकीकडे पाणी एकीकडे भाजी अशी अजिबात झालेली नाही. ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. ही भाजी तुम्हीही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.